फ्रेंड्स, वेलकम टू माधुजा. नॉर्मल डिलिव्हरी होते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार. पहिली गोष्ट, नॉर्मल डिलिव्हरी होते म्हणजे बाळाचं डोकं खाली येऊन बाळ बेसिकली तुमच्या वजायनामधून डिलिव्हरी होतं. हे बघा इथे हे जे वजायनाचं ओपनिंग स्ट्रेच होतं आणि सर्विक्समधून बाळाची डिलिव्हरी होते. ह्या प्रोसेसला म्हणतात नॉर्मल डिलिव्हरी होणं. हे बघा बाळ थोडंसं डॉक्टर बाळाचं डोकं टर्न करतात आणि मग बाळाला डिलिव्हर करून बाहेर काढतात. ह्या प्रोसेसला नॉर्मल डिलिव्हरी होणं असं म्हणतात. सो नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे वजायनामधून बाळाने बाहेर निघणं, याला आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी म्हणलं जातं. सो नॉर्मल डिलिव्हरी ही कशी होते हे आता आपण जाणून घेऊयात. सो पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जेव्हा नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सुरू होतील किंवा आपण ज्याला म्हणतो लेबर पेन सुरू होतील. सो नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत? लेबर पेन येणं फार महत्त्वाचं आहे. की लेबर पेनच आलं नाही तर नॉर्मल डिलिव्हरी कशी काय होऊ शकते? होऊ शकत नाही. म्हणून लेबर पेन हे महत्त्वाचं. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, नॉर्मल डिलिव्हरीसाठी बाळाचं डोकं हे खालीच पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वायकल ओपनिंग. तुम्ही जे बघताय जिथून बाळ फायनली बाहेर येतं ही वजायना आहे, पण ह्याच्या आतमध्ये हे जे प्लॅस्टिकचे कोट दिसतंय दॅट्स कॉल्ड सर्विक्स. म्हणजे तुमचं युट्रस असते, युट्रसच्या खाली एक जागा असते विच इज कॉल्ड एज सर्विक्स. एकदम टाईट असतं. सो बाळ हेड डाऊन पोझिशनवर जातं. हे जे सर्विक्स आहे ते हळूहळू मोठं होतं. हळूहळू ह्याच्यातून बाळ ह्या सर्विक्सच्या कॅव्हिटीमध्ये येऊन अडकतं, ज्याला आपण म्हणतो बाळाचं डोकं लॉक झालं. बाळाचं डोकं लॉक झालं म्हणजे काय? ही जी खालची कॅव्हिटी आहे त्याच्यात बाळाचं डोकं येऊन अटकलं आहे आणि आता काही बाळ परत रिव्हर्स जाऊ शकत नाही. इथे बाळ आलं की आपण म्हणतो पिशवीचं तोंड उघडायला लागतं. पिशवीचं तोंड म्हणजे हे जे सर्विक्स आहे तेच हळूहळू उघडायला लागतं. तर 1 सेंटीमीटरला एवढंच उघडतो, 2 सेंटीमीटरला एवढं उघडतं. युजली 2 सेंटीमीटरला जेवढं उघडतं ते सेक्सच्या वेळेस पण तेवढंच उघडतं. मग 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, युजली 7 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही पेन मॅनेज करू शकता. आणि मग आपण जातो आहे 8 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि 10व्या सेंटीमीटरला बाळ आतून बाहेर येतं. आणि याला 2 प्रोसेस इन्व्हॉल्व आहे. एकतर आई स्वतःची पूर्ण ताकद लावून बाळाला बाहेर ढकलते आणि त्याचबरोबर बाळही स्वतः आपली मूवमेंट बाहेरच्या साईडला करत असतं. हे झाली नॉर्मल डिलिव्हरी. तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी कोणत्या गोष्टी फार जास्त महत्त्वाच्या ज्या तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजे? तुमची ड्यू डेटच्या आधी म्हणजे स्पेशली तुमच्या 3rd ट्रायमिस्टरची डाएट. सो युजली आपल्याकडे 100 डेज ऑफ 3rd and 4th ट्रायमिस्टर केअर म्हणून आपण एक बॅच घेतो, ज्याच्यात आपण 3रं ट्रायमिस्टर आणि 4थं ट्रायमिस्टर हे डिटेलमध्ये सगळ्यांना शिकवतो. लाईक लेबर प्रिपरेशन, लेबर मॅनेजमेंट, ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर सगळं डिटेलमध्ये शिकवतो. त्याचाच हा एक भाग आहे. तर जर बाळाला एक्झॅक्टली आपली पोझिशन व्यवस्थित असेल आणि बाळाचं कॉर्ड अराउंड द नेक नाही आहे किंवा बाळ व्यवस्थित बाहेर निघतं आहे, हे जेव्हा बाळ स्वतःची मुवमेंट्स करतं त्यासाठी कळा येणं हे अतिशय महत्त्वाचं. म्हणून युजली कळा जेव्हा येण्याची सुरुवात होत असेल तेव्हा आई जरा रेस्टलेस होते, आईला खूप दमल्यासारखं वाटतं. आई युजली उगीच साफसफाई करत बसते, आईची कधी कधी चिडचिड होते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी सांगतात की कदाचित लेबर पेन सुरू होणार आहेत. कधी कधी आपण म्हणतो अनयुज्युअल युरिनेशन म्हणजे टू मच वॉशरूमला जर होत असेल हे पण तुम्हाला सांगतं. लूज मोशन्स जर झाले तर त्यांनी कळायला मदत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली आपल्याला सिग्नल देतं की ही बाई नॉर्मल डिलिव्हरीकडे चाललेली आहे. आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी, नॅचरल डिलिव्हरी, वजायनल डिलिव्हरी अशा कोणत्याही टर्म यूज होत नाही. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे बाबा तिथून बाळ बाहेर आलं, पण युजली बाहेरच्या देशात तसं नाही आहे. नॅचरल डिलिव्हरी म्हणजे डॉक्टरने काहीही मेडिकल गोष्टी किंवा कुठेही काही कट वगैरे न देता बाळाने बाहेर येणं, याला नॅचरल डिलिव्हरी म्हणतात. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपल्याकडे म्हणजे स्पेशली भारतात, एशियन कंट्रीजमध्ये तुम्हाला कळा येण्यासाठी इंजेक्शन देणं, तुम्हाला एखाद्या लेडीने इथे पुश करणं, तुम्हाला कॉन्स्टंटली ड्रिप लावणं, तुमचं BP अखंड चेक करत राहणं, तुम्हाला खाली बोट घालून ओपनिंग वाढवणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्या इंटरनॅशनली नॉर्मल डिलिव्हरीमध्ये होत नाही. म्हणजे कित्येकही लोक म्हणतात की ह्या नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जर एवढ्या साऱ्या मेडिकल गोष्टी इन्व्हॉल्व आहेत तर याला नॉर्मल कसं म्हणायचं? पण येस, हीच कन्सेप्ट आहे नॉर्मल डिलिव्हरीची. तर पिशवीचं तोंड हळूहळू उघडतं आणि मग बाळ हळूहळू बाहेर यायला सुरुवात होते. युजली डॉक्टर्स, एकदा तुम्ही ॲडमिट झाला, तुमच्या कळा वाढायला लागल्या की डॉक्टर्स आतमध्ये फिंगर टाकून चेक करतात की तुमच्या पिशवीचं तोंड हे किती उघडलं आहे. जर मला कळा येत असतील तर मी स्वतः चेक करू शकते का की माझ्या पिशवीचं तोंड
किती उघडलं आहे, तर हे तुम्ही चेक करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, वजायनाच्या आतमध्ये बोट घालून, सो डॉक्टर युजली असं फ्रंट वर्टिकल बोट घालतं, टर्न करतात आणि त्या सर्विक्सला टच करून बघतात. जर डॉक्टरचं एक बोट इझिली आतमध्ये गेलं तर 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, माझी 2 बोटं आरामात फिरत आहेत 4 सेंटीमीटर, माझं 3 बोटं अगदी आरामात फिरत आहेत 5 सेंटीमीटर, अशा अँगलने डॉक्टर अंदाज लावतं. युजली डॉक्टर जेव्हा जेव्हा इंटरनल चेकअप करतील तेव्हा तेव्हा तुम्हाला जाणवेल थोडासा पिंकिश डिस्चार्ज, थोडंसं स्पॉटिंग, हे होणं नॉर्मल आहे. जोपर्यंत बाळाचे मोमेंट्स नॉर्मल आहेत, आई ठीक आहे आणि तुम्हाला कोणता अनयुज्युअल डिस्चार्ज होत नाही आहे, तोपर्यंत तुम्ही आरामात जाऊ शकता. नॉर्मल डिलिव्हरीला घेऊन एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती असली पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरीला टाके पडतात. टाके म्हणजे आतमध्ये पडतात का सर्विक्सला? नाही, वजायनाला पडतात, जिथून रुटीनली सेक्स होतं. युजली त्या जागेवरून जेव्हा बाळ ऑलमोस्ट बाहेर येणार असतो तेव्हा त्या जागेला असं डावीकडे, सो डॉक्टर असे जर उभे आहेत आणि तुम्ही जर समोर आहात तसं डावीकडे म्हणजे तुमच्या उजवीकडे कट दिला जातो आणि मग ती जागा स्टिच केली जाते. याला म्हणतात नॉर्मल डिलिव्हरीचा टाका पडला किंवा नॉर्मल डिलिव्हरीचे टाके पडले. युजली हे टाके 2 किंवा 3 टाके असतात. कधी कधी बाळाचं डोकं खूपच मोठं असलं तर दोन्हीकडे टाके दिले जातात. आणि कधी कधी एखाद्या आईने डॉक्टरनी पुश करायला न सांगता पण जर पुश करून टाकले तर मग ते कधी कधी थोडंसं वाईडली पण फाटू शकतं. म्हणून थोडीशी काळजी घ्यायची नॉर्मल डिलिव्हरीच्या. बापरे शिवाय घाबरायला होतं, घाबरायची गरज नाही. हे टाके नॉर्मल असतात. 8 दिवसात युजली ते डिझॉल्व पण होऊन जातात. तुमची सेक्स लाईफ अफेक्ट होते का नॉर्मल डिलिव्हरीमुळे? नो. पण लक्षात ठेवा, वजायनल टाईटनेस हा बऱ्यापैकी असतो. तुम्हाला डिलिव्हरीनंतर तुमचं वजायनल स्टिम्युलेशन, तुम्हाला वजायनल टाईटनेस कमी करण्यासाठीचे व्यायाम, हे सगळं करायची गरजच असते. तर याला म्हणतात नॉर्मल डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरीची कोणाची होणं शक्यच नाही. जर एखाद्याचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्येच येत असेल आणि तुम्हाला लेबर पेन सहन होत नसते तर त्यांची युजली नॉर्मल डिलिव्हरी करायची रिस्क डॉक्टर घेत नाही. युजली IVF कन्सेप्शन असेल किंवा तुमच्या बाबतीत एखादं मिसहॅप झालं असेल पास्टमध्ये किंवा एखादं बाळ गेलं आहे, लेबर पेन तुमची बॉडी नाही घेऊ शकत, तर युजली डॉक्टर वेट करत नाही. सिव्हिअर ब्लिडिंग होतं तर युजली डॉक्टर वेट करत नाही. एक खूप कॉमन मी ते लोकांच्या मनात की अंगावरून पाणी जर जायला लागलं तरच नॉर्मल डिलिव्हरी होते. नो. अंगावरून पाणी कधी जातं? जेव्हा बाळ डायरेक्टली युट्रसमध्ये नाही, युट्रसच्या आतमध्ये असे एक ॲम्निओटिक सॅक असते आणि त्या सॅकला जर काही प्रेशरमुळे रप्चर झालं तर तिथून पाणी ड्रिप व्हायला लागतं. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं का? नाही. माझ्या केसमध्ये माझं पूर्ण 10 सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडून पण ॲम्निओटिक सॅक ही इंटॅक्टच होते आणि मग डॉक्टरनी छोटंसं असं प्रिक करून त्यातलं पाणी बाहेर काढलं आणि मग बाळाला बाहेर काढलं. सो नॉर्मल डिलेव्हरीला पाणी वॉटर लीक व्हायलाच पाहिजे हे कम्प्लीट मिथ आहे. आणि वॉटर लीक झालं म्हणजे तुम्हाला अर्जुन पळत पळत डॉक्टरकडे जायचं आणि तुमचं सीझरच होणार आहे हे पण कम्प्लीट मिथ आहे. म्हणून ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून नॉर्मल डिलिव्हरी हा भीतीचा भाग नाही, पण नॉर्मल डिलिव्हरी ही विक्ट्री पण नाही. नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा कशा मॅनेज करायच्या हे तुम्ही शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जवळजवळ 1.5 तास कपल्सना शिकवतो की एक्झॅक्टली कळा कशा मॅनेज करायच्या असतात. कळा येत असताना तुमचं ब्रीदिंग कसं पाहिजे, कळा जेव्हा तुम्हाला खूप जास्त येतात तर तुम्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या, या गोष्टी तुम्हाला जेवढ्या लवकर कळतील आणि तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्या तेवढी तुम्हाला मदत होईल. जर तुमच्याकडे कोणी कपल आहे ज्यांना माझ्याकडून ट्रेन व्हायचं आहे, तुमचं गर्भसंस्कार, लेबर, ब्रेस्ट फिडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर हे शिकून घ्या रे. तुम्ही नाही शिकलात ना तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होतं आणि तुम्ही शिकलेला असलात ना की तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स असतो. म्हणून या गोष्टी नक्की करायच्या आहेत तुम्हाला. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. आपण अख्खी सिरीजच करतो आहे प्रेग्नन्सीची, म्हणून जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.